राष्ट्रवादीमध्ये कुठलीही नाराजी नाहीये। राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटील यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। राष्ट्रवादीमध्ये कुणालाही डावललेलं नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय। पटेल आणि तटकरे आता क्लेरिकल कामं करणार का असाही प्रश्न उपस्थित केलाय। सध्या राष्ट्रवादीच्या अंतर्गत गोटामध्ये बरीचशी खळबळ माजलेली आहे आणि या संदर्भातच बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटील आहेत। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे नाराज असल्याच्या सुद्धा चर्चा झाल्या आहेत। राष्ट्रवादीच्या गोटात नेमकं घडतंय काय? निवडणूक आयोगाला केलेलं ते सबमिट केलेलं ते पत्र आहे। त्याच्यामध्ये ऑफिसची जबाबदारी कोणी सांभाळली पाहिजे, ट्रेझररची जबाबदारी कोणी सांभाळली पाहिजे, म्हणजे ऑफिस दिल्लीचं कोणी सांभाळलं पाहिजे, मुंबईचं कोणी सांभाळलं पाहिजे, ऑडिट कोणी बघितलं पाहिजे, ह्या ज्या काही जबाबदाऱ्या असतात पक्षाच्या, त्या ऑफिसच्या जबाबदाऱ्या वाटण्याचं ते पत्र दाखवलं जातं आहे। आता तटकरे साहेब आणि प्रफुल्लबाई यांच्यावरती सातत्याने एक टार्गेटेड कुठेतरी आपण होताना बघितलं जातं किंवा कोणीतरी करताना बघतोय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेनुसार वर्किंग कमिटी ही सर्वात सुप्रीम पॉवर असते आणि त्या सुप्रीम पॉवर कमिटीमध्ये, वर्किंग कमिटीमध्ये 1 नंबरला सुनेत्रा वहिनी आहेत, 2 नंबरला प्रफुल्लभाई पटेल आहेत, 3 नंबरला तटकरे साहेब आहेत। आणि ह्या सगळ्या वर्किंग कमिटीच्या माध्यमातून घेतलेला जो डिसिजन असतो, भाई आमचे नेते आहेत, तटकरे साहेब प्रदेश अध्यक्ष आहेत, हे काय ऑफिस बेररचं काम करतील का? त्यांनी ऑडिट सांभाळायचं का? ह्या सगळ्या जबाबदाऱ्या त्यांच्याच माध्यमातून ह्या पुढे येतात आणि त्यांनीच डिस्ट्रीब्यूट केलेल्या असतात। आता त्याच्यामध्ये एखादा टेक्निकल मुद्दा जर का असेल तर वहिनींनी काल ट्विट केलेलं आहे आणि तो प्रिंटिंग मिस्टेक असेल किंवा पदाचं त्या ठिकाणी छापताना किंवा कुठेतरी राहिलं असेल तर तेवढी दुरुस्ती केली जाईल। जय पवार पार्थ पवारांना वेगळं काय दिलेलं आहे? उलट एखाद्या पक्षामध्ये आपण ज्यावेळेला वर्क डिस्ट्रीब्युशन करतो तर त्या वर्क डिस्ट्रीब्युशनमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग वाढला पाहिजे, या दृष्टिकोनातून झालेला तो निर्णय आहे। वेगळी काय पॉवर दिलेली त्याच्यामध्ये? वेगळी पॉवर असण्याचं कारण नाही। ऑफिस आणि कार्यालयावरती असलेला कंट्रोल किंवा देशाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला असलेला संपर्क होण्याच्या दृष्टिकोनातून आणि पक्षातली शिस्त चालण्याच्या दृष्टिकोनातून एक प्रकारचं ते वर्क डिस्ट्रीब्युशन आहे। वेगळे अधिकार कोणालाच नसतात, ते फक्त राष्ट्रीय अध्यक्षाला असतात। आज तटकरे साहेब गेले, पवार साहेब हे देशाचे नेते आहेत आणि देशाच्या नेत्याची तब्येत जर का विचारपूस करण्याकरता कोणी कोणत्याही पक्षाचा जात असेल तर त्याचा वेगळा अर्थ काढण्याची काही आवश्यकता नाही। पवार साहेबांना आज तटकरे साहेब भेटायला गेले, उद्या अनेक पक्षाचे नेतेसुद्धा त्या ठिकाणी येतील, याच्यात काही नवं असण्याचं काही कारण नाही। मध्ये अपघात झालेला आहे याची मला काही माहिती नाही आहे, परंतु अपघात हा कुठेही देशाच्या जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये होऊ शकतो। तो विमानाचा असेल किंवा अन्य कुठल्या वाहनाचा असेल, अपघात असतो। शेवटी टेक्निकल कुठल्या ग्राउंडवरती हा कुठल्या प्रकारचा हा अपघात झालेला आहे बारामतीमधला, याच्याविषयी जो त्याच्यातलं ज्ञान असलेला टेक्निकल अडचणी ज्या असतील किंवा टेक्निकल माहिती जी असेल ते DGCS देऊ शकते किंवा विमान कंपनीच त्या बाबतीमध्ये बोलू शकते। जितेंद्र आव्हाड बऱ्याच वर्षानंतर त्या नवरदेवाच्या घोड्यावर बसले आणि तेही निमित्त काय शोधलं की पंतप्रधानांनी जे आव्हान केलं आणि ते राजकीय नेत्यांपासून, सरकारमधल्या असलेल्या मंत्र्यांपासून आपण इंधनावरती कंट्रोल केला पाहिजे, त्या आव्हानाला प्रत्युत्तर म्हणून घोड्याचा वापर करावा आणि तोही नवरदेवाच्या घोड्याचा वापर। या वयामध्ये घोड्यावरती त्यांना बसायची कदाचित हौस असेल। धन्यवाद या बातचीतीसाठी। कॅमेरामन नितेश सोनवणेसह मनीष पाठक, झी 24 तास मुंबई।